माहिती आहे. त्याशिवाय सगळ्यांना स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सगळ्यांना महाराजांनी शुभाशीर्वाद द्यावे अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हे जे स्थान या ठिकाणी निर्माण झालंय त्याबद्दलचा थोडासा इतिहास मी आज तुम्हाला सांगणार आहे. मला 1970 साली पुण्यातल्या गुळवणी महाराजांच्याकडनं शक्तिपथाचा अनुभव मिळाला. 74ला महाराज गेले आणि आम्ही सगळेजण बोरके झालो. ती जी उणीव निर्माण झाली होती 1978ला महाराजांचे सत्शिष्य रघुनाथ चिंतामण कानडे दादा महाराज यांचा भेटीचा योग आला आणि त्यांच्या घरात महाराजांचा जवळ टेंबेस्वामी महाराजांचा फोटो पाहिला. मला असं भरभरून आलो, सद्गती झालो मी. महाराज, आपण आम्हाला आपल्यापासून दूर केलं होतं गुळवणी महाराजांच्या, पण आज पुन्हा तुम्ही आम्हाला त्या स्वरूपात दर्शन दिलं. मी मनाने अतिशय त्यांचं ऋण व्यक्त केलं आणि खोपोलीच्या महाराजांना विचारलं, दादा महाराजांना, की हा फोटो आणि ही मूर्ती आपल्याकडं कशी? आणि म्हणजे ते माझे गुरु महाराज आहेत, माझ्याकडे कशी काय? गेले 12 वर्ष त्यांची नित्यनेमाने पूजा करतो. मग मी गुळवणी महाराजांच्याबद्दल सांगितलं आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली. त्यांचं दर्शन घेतलं दादा महाराजांचं. ते पटकन बोलून गेले, अरे महाराजांची इच्छा आहे तुझ्या दारात यायची. म्हटलं परम भाग्य. पण लगेच मला एक शंका अशी आली की कडकडीत वैराग्य त्यांचं. सुतळीच्या तोडावर जरी पाय पडला तरी परत जाऊन स्नान करणार आणि त्यांची पूजा अर्चा आमच्यासारख्या अडाणी माणसांनी कशी करायची? म्हणून मी त्यांना दादा महाराजांना म्हटलं, त्याच्याकरता पूजेला म्हटलं आम्हाला एखादा ब्राह्मण तुमच्या घराण्याकडनं त्यांना पूजा करून घ्यायची अशी त्यांची इच्छा आहे. तू त्यांची इच्छा पूर्ण करणार आहेस की तेवढं सांग. म्हटलं आम्ही पुन्हा करणार, येऊ देत त्यांना. त्यानंतर खोपोलीचे महाराज या ठिकाणी आले आणि मला हाताला धरून या ठिकाणावर आणलं आणि म्हणले, ही जागा तुमच्या खानदानीतील एकाने या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. इथं कडुलिंबाचं झाड होतं, त्या झाडाखाली त्याने तपश्चर्या केली. तुमच्या खानदानीत कोणी संन्यासी होता का? मला काय आठवणार. आमच्या मातोश्रींनी सांगितलं की त्यांचे म्हणजे आमचे चुलते जनावरं राखायला या शेतीत यायचे आणि जनावरं मोकळी सोडायचे आणि त्या झाडाखाली ध्यानस्थ व्हायचे. असं जवळ 12 वर्ष गेले. त्यानंतर एखाद्या दिवशी ते जनावरं इथं सोडली आणि जे निघून गेले त्यानंतर 12 वर्षानंतर परत ते आमच्या परिवारात आले. ते संन्यासी बनवूनच. तर त्यांच्या साधनेने, त्यांच्या तपश्चर्येने ही जागा पावन झालेली आहे आणि त्यासाठी महाराजांनी ही जागा निवडलेली आहे असा संकेत त्यांनी दिला खोपोलीच्या महाराजांनी. आणि मग या ठिकाणी हे स्थान निर्माण करायचं ठरलं. सुरुवातीला या ठिकाणी 1980ला नरसिंह जयंतीच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि एक साधारणतः चौकोनी असे इमारत साधी आम्ही बांधली आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मठ असं त्याचं नामकरण झालं. आणि आमचा इथे साधक मंडळी होतीच, गुळवणी महाराजांचे अनुग्रहित होते. 20-25 लोकांचा ग्रुप जमायचा गुरुवारी वगैरे असं. आणि या महाराजांच्या मूर्तीच्या समोर आम्ही इथं साधण्याला बसायचो. त्या महाराजांचं वैशिष्ट्य असं या मूर्तीचं. मूर्ती मुद्दा म्हणतोय
दिसायला मूर्ती दिसते, पण त्यांनी काय काय लीला करून दाखवल्या त्या आम्हाला माहिती. ज्यावेळेला आम्ही ध्यानस्थ बसायचो त्याच वेळेला महाराज अक्षरशः कधी रागवलेले दिसायचे, कधी हसताना दिसायचे, कधी इतके प्रसन्न दिसायचे की आम्ही त्यांच्या प्रसन्नतेकडे बघत बघतच त्यांचं ध्यान लावायचं. त्यामुळं त्याच्यामध्ये काय आहे महाराजांच्या मध्ये त्याचे वेळोवेळी आम्हाला प्रत्यय येत गेले. अनेक चमत्कार महाराजांनी केले. त्यांच्या मठाच्या स्थापनेच्या वेळेला या ठिकाणी औदुंबर अश्वत्थ वृक्ष बेल वृक्षाची लागवड केली आणि केवळ खोपडीच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही बाधित कसली बाधा असते, कसली त्याला अडचण असली की त्यांनी महाराजांच्या समोर साष्टांग दंडवत घालायचा, आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवायची आणि ज्यांनी ज्यांनी अपेक्षा केली, इच्छा व्यक्त केली, त्या सगळ्यांच्या इच्छा महाराजांनी पूर्ण केलेल्या आहेत. अगदीच उदाहरण सांगतो तुम्हाला. आमची चुलत बाई, तिला अर्धांग व्हायचं, तिला या पिशवीत त्या पिशवीत सुद्धा होत आहे. डॉक्टर उपचार सगळे झाले. शेवटी आमच्या मेहुण्यांनी तिला बैलगाडीत घालून या ठिकाणावर आणलं. तिची अवस्था बघून आम्ही अवाक झालो, ती कशी काय नीट व्हायची. पण मी तिला सांगितलं, तिला दंडवत घालता येणं शक्य नव्हतं, पण तू मनोमन प्रार्थना कर महाराजांना, महाराज मला यातून मोकळं करा. मी महाराजांच्या समोर ध्यान लावून बसलो, तर मला असा इशारा मिळाला की तिला तिथं प्रदक्षिणा घालायची. 21 प्रदक्षिणा आम्ही 2 भावांनी तिला दोन्ही बाजूने लहान मुलासारखं धरलं आणि त्या 21 प्रदक्षिणा पूर्ण केल्या संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला. आणि एका रात्री चमत्कार महाराज, सकाळी ती स्वतः चालत 21 प्रदक्षिणा, दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या प्रदक्षिणा घातल्या, दुपारच्या प्रदक्षिणा घातल्या, तिसऱ्या दिवशी तिला काही व्याधी झाली होती असे चिन्ह पडले. असे चमत्कार महाराजांनी करून दाखवले. कोणाला मूल होत नाही त्यांना मुलं दिली. एकाची वाचा गेली होती, त्याला परत वाचा दिली. अगदी शेळ्या मेंढ्या पाळणारी गरीब आहे, तिचा मुलगा लग्न झालं, बायकोला घेऊन गावाकडे गेला, तिकडनं आला, मुका होत आला, त्याला कामाला जाता येणार, त्याला बोलता येणार काही नाही, तसा पडतो. ती बिचारी रडत आली, मला म्हटली तात्या असं असं झालं. म्हटलं महाराजांना आपण विचारू. बसलो, मला दृश्य दिसलं की तिकडं मावळा नाही, शेती त्यांची, त्या शेतीमध्ये पाऊलवाटेच्या बाजूला एक देवस्थान दिसतं बसवण्याचं. आणि हे नवरा बायको लग्न झालेले तिथं दर्शनाला गेले, तिची सावली त्या देवावर पडलेली दिसते आणि तिथे बिघडला. मी मनात विचार केला, असं काय केलं. त्या दोघांनाही इथं बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं, बाबा तुम्ही दर्शनाला गेला तिथे तुमच्या गावी. त्या दौडीला विचारलं मुलीला, तू व्यवस्थित गेली होती? ती म्हणजे नाही, माझी पाळी आली. लक्षात कडवळ देवस्थान लोक त्या वस्तूमध्ये सावली म्हटलं, आता मनापासून इथं पहिली माफी मागा. त्याच्यानंतर म्हटलं घरी जा, अगरबत्ती लावा, त्या देवस्थानचं बसवाचं नाव घ्या, त्यांना म्हणून प्रार्थना करा, शरण जा, परत आम्ही दोन्ही येऊ माफी मागायला, पण आम्हाला नीट करा. 2 दिवसात सगळं व्यवस्थित आहे. असे चमत्कार खूप करतात. तिसरा एक महत्वाचा किस्सा सांगतो. गुरुचरित्राचं पारायण चालू आणि
त्याची समाप्ती होती. खोपोलीचे महाराज आलेले होते, पाण्याच्या समाप्ती. आणि आमच्या गावात एक माळी समाजाचे ग्रंथ वाचन करायचे. नवनाथ ग्रंथ त्याचा तोंडपाठ होता. आणि जेवणं वगैरे झाली आणि आम्ही महाराजांच्या बरोबर खोपोलीच्या दादा महाराजांच्या बरोबर बसलो. माळी बाबांनी इच्छावृत्ती केली. सरपंच मला बाबांच्या बरोबर दादा महाराजांच्या समोर नवनाथ ग्रंथ वाचायचे. महाराजांनी पाहिजे मला म्हणजे काय म्हणतो माळी बाबा काय म्हणतात. म्हणजे त्यांचा नवनाथ तोंडपाठ आहे, तुमच्या समोर त्यांना त्याचा पाठ करायचं म्हणतात काय कर सुद्धा. मला वाटतं 7 का 8 अध्याय तुम्ही डोळे मिटलेले आणि सुरू केला. तोंडपाठ असल्यामुळे कुठे थांबणे नाही, नॉनस्टॉप कुठपर्यंत येतो. आणि अचानक बसलेले असं घालून बसलेली माळी बाबा असं पाठीमागे आमचे मित्र होते साहेब डॉक्टर गोगले. त्यांनी नाडी तपासली, नाडी बंद, श्वासोश्वास बंद. आम्ही सगळे जातो. हा काय शकून झाला, हा माणूस गेला, आता काय करायचं. मी टेन्शनमध्ये. खोपोलीच्या महाराजांनी पाहिलं काय झालं रे. म्हटलं माळी बाबा गेले, आपल्या समोर गेले, नवनाथाचं पठण करता करता गेले. आपल्या स्थानाला शोभणारी गोष्ट नाही. आणि तू घाबरलाच कशा. सकाळी पूजा केलीस ना, तीर्थ ठेवलेस ना, ठेवले. मला म्हणजे तुला मंत्र दिलेला आहे 12 अक्षर. जा तीर्थात बोट बुडून 108 वेळा मंत्र म्हणून ते तीर्थ घेऊन. आणि ते तीर्थ मी घेऊन गेलो. म्हणजे त्यांच्या तोंडात 3 पळ्या संदेशी पळी तीर्थ झाला. पहिली पळी तोंडात गेली, रात्री बसले होते. दुसऱ्या पळी तीर्थ तोंडाचा चमचा घातला आणि तोंड उघडलं. तोंड उघडलं, अर्धी पळी गेली, तिसरी पळी पूर्णपणे गेली. आम्ही सगळे आवाज करून बघत होतो कसं शक्य मेलेला. आणि महाराज पुढं दादा असं आम्ही पडलेले माळी बाबा. माळी बाबा उठा की होता. उठा म्हटल्याबरोबर माळी बाबा उठली. तेवढी उठी टाकत तेवढं बघत शकत नाही. दादा काय केलं. अरे म्हणजे तिकडे टपाल टाकलं महाराजांना. त्यांनी चमत्कार केले, मी पण चमत्कार केला. माळी बाबा उठून बसले. त्यांना सद्गतीच झाले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, आनंदाश्रू. त्यांनी खोपोलीच्या महाराजांचे पाय धरले. महाराज माझ्या जन्माचं सरस्थान सारवलं जातं. माळी बाबा काय पाहिले मला, आम्हाला सांगा तरी यांना सगळ्यांना. आणि मग माळी बाबांनी ते सांगायला सुरुवात केली. म्हणजे अचानक यमराज आले. त्यांनी माझ्या गळ्यात फास टाकला आणि मला घेऊन चालले. असे हवेतून ढगातून घेऊन जात असताना ते अचानक तुम्ही समोर आला. आणि यमराजांना मी विचारलं काय रे, माझ्या भक्ताला घेऊन कुठं चालत. त्यामुळे त्यांचं आयुष्य संपलं. मला आज्ञा झाली मी घेऊन चालतो. कोणी आज्ञा केली. चित्रगुप्ताने केली. तुझ्या चित्रगुप्ताला जाऊन सांग अशी कामं करतात का, त्याच्याकरता तुझी नेमणूक केली का. तू ज्याचं सांगितलं नाव जरी धर्मी असलं नावात तरी ती व्यक्ती हे नाही, त्याला सोड. तर म्हटले महाराज मी सेवक, आपण चित्रगुप्तापर्यंत जाऊ. महाराज खोपोलीचे महाराज ते त्यांना दिसते सगळं. तिथे चित्रगुप्तापर्यंत गेले. दादा महाराजांनी त्याला विचारलं चित्रगुप्ताला
काय घोटाळा करून ठेवतो हो तुम्ही? त्यांचं अजून 1 वर्ष बाकी आहे, हिशोब पहा तुमचा. जितकं उत्तर आहे काम धरले भारत चुकलाच. आणि मग तिथून खोपोलीच्या महाराजांनी माळेबाबांचा हात धरला परत ते माळेबाबांनी सांगितलं. कोणाला विश्वास वाटेल का? पण घडलं. एवढी मोठी ताकद त्रैलोक्याचे स्वामीच आहेत ना. त्यांच्याशिवाय हे जग साधू शकत नाही. जे मानतात, जे समजतात, त्यांना ते कळतं. बरेच चमत्कार त्यांनी घडलेले आहेत, दाखवलेले आहेत. दुसरा एक असाच चमत्कार, नवनाथाच्या पारायणाची सभा करते आणि 200-250 लोकांचं जेवण केलं. पंक्ती बसलेली तर पाणी वाढायला सुरुवात झाली, वाढायला सुरुवात झाली. म्हणजे बघा, जूनचा महिना होता. अचानक वादळ वारा सुरू झाला, तुफान वारा. लोकांना म्हटलं, दादा आता या सगळ्या लोकांना जेवण करता येणार नाही, स्वयंपाक सगळं वाया जाईल, हे लोक उपाशी जातील. आणि झालं काय? म्हटलं वादळ पाऊस असं वारा यायला लागला. आत्ता 1-2 मिनिटाच्या इथपर्यंत काळजी काय म्हटलं महाराजांना सांग. दुसरं म्हटले, वरुण राजा येतोय ना, त्याला भूक लागलेली, त्याला प्रसाद देऊन आपण एका पातळीच पाण्यावर म्हटले फक्त भात घेऊ. त्याच्यावर दुसरे घालून तो भात उचल, ते पातळ उचल, तिकडनं पाऊस होतील तिकडे जा आणि त्याला सांग कोणाला वरुण राजा महाराजांनी सांगितलं हा प्रसाद घे आणि परत जा. कोणी विश्वास ठेवणार नाही, परंतु मी ते तिथं ठेवलं. मला 1% पण खात्री नव्हती असं काही घडे नव्हतं. पण गुरु आज्ञा मारायची म्हणून मी त्याप्रमाणे ती क्रिया केली. तिथं मान ठेवलं आणि वादळ पाऊस मागे गेला. त्यानंतर 2.5 तास शाळा महाराजांच्या भोवताली धो पाऊस पडला. पुढ्याला नाल्यांना पाणी आलं आणि 2.5 तासानंतर खोपोलीच्या महाराजांनी मला विचारलं, अरे आपल्या शेतीला पाऊस पाहिजे की नको? म्हटलं दादा पाहिजे. महाराजांना सांग, जाऊन सांग करून राजाला आता या म्हणा. जिथं ते पान ठेवलेलं होतं मी तिथून गेलो मी आणि वरुण राजाला तोंड केलं आणि विनंती केली की महाराजांनी सांगितलं की या मंदिरात मठात येईपर्यंत मी चिंब गेलेलो परत. पंचमहाभूतावर सुद्धा त्याची सत्ता आहे, हे सिद्ध झालेलं आहे या ठिकाणी. असे अनेक काही उदाहरण आहेत. ज्यांची अडळ श्रद्धा आहे त्यांना महाराज चमत्कार दाखवतात. आपण सगळ्यांनी त्यांच्या कृपेचा लाभ घ्यावा. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्यानंतर 82 साली महाराज खोपोलीजी म्हटले, दत्त महाराजांना पण यायचे. ह्या बाहेरच्या भागामध्ये मठ होता, मंदिर बांधायचं ठरलं. ठीक आहे, येऊ द्या. तिकडली कोपऱ्यातली महाराजांची मूर्ती तिथं बसवायचं ठरलं. दत्त महाराजांना तिथं मानगावची व्यवस्था अशी आहे, त्याप्रमाणे करायचं ठरलं. पायासाठी खोदायचं ठरलं. योगाकडे खाली पाणी मिळालं. मग खाली तळघर करायचं ठरलं साधण्यासाठी. पावसाळ्यात 2-3 पाऊस झालं पाणी, पावसाळाभर पाणी असतं. पावसाळा संपला की पाणी मिळतं. तिथे शिवलिंगाची स्थापना 1982ला खोपोलीचे महाराज आंबेजोगाईचे दिगंबर महाराज ज्यांची गाणगापूरला येथे पूजा केली जायची. त्याची सरस्वती सगळी त्याची पूजा व्हायची. तिथं पालखीचा मान
दिगंबर महाराजांना असायचा. गुरुमणी महाराजांच्या बद्दल वेगळे काही सांगायची गरज नाही, ते गेलेले होते. पण त्यांचे उत्तराधिकारी विद्यापीठामध्ये कवीश्वर महाराज ते या स्थापनेला होते. आणि खोबरीचे दादा महाराज ह्या त्रिमूर्तींच्या हस्ते दत्त महाराजांची प्रतिष्ठापना झाली या ठिकाणी. आणि तिथून या स्थळाचा विकास होत गेला. आज आपल्यासमोर जे दिसतंय त्यांच्या कृपेने आम्ही आपल्याला जशी जमेल तशी सेवा करायचा प्रयत्न करतो. महाराज करून घेतात. स्वामी महाराज की जय. तर हे आपले आजोबा आहेत. या मंदिरात हे आजोबा दिवस रात्र अगदी सकाळी उठून पहाटे 4 वाजेपासून तर संध्याकाळी शेजारतीपर्यंत नैवेद्यापर्यंत सगळी देखरेख या मंदिराची आणि आपला भक्तवत्सल सद्गुरू माऊलींची उत्तम प्रकारे सेवा हे महत्भाग्य आजोबांना लाभतंय. तर यांची सुद्धा आशीर्वाद घेऊया म्हणून विशेष करून उल्लेख केला. आज आजोबांचं वय बघता ते 80 वर्षांच्या वरचे आहे, तरी सुद्धा या वयात पूर्ण देखरेख आणि उत्तमरित्याने सेवा आजोबा या मंदिरात करत आहोत. तर आजोबा खरंच तुमचं खूप कौतुक. महाराजांचे आशीर्वाद आहे आणि आम्हाला सुद्धा तुम्ही आशीर्वाद द्या. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सेवेच्या संदर्भातले 2 शब्द नक्की सांगा आमच्या प्रेक्षकांना, दत्तभक्तांना. गेले 40 वर्ष आम्ही ही स्थापना झाल्यापासून मनोभावी सेवा करतो. आम्हाला तो लाभ मिळाला. पूर्वजांची म्हणा किंवा आमचे पूर्वपुण्य काहीतरी असेल त्याचमुळे आम्हाला ही सेवा आज घडत आहे. आणि आम्ही कुठलीही फळाची अपेक्षा न करता सेवा अखंडपणे जशी आमच्या ज्यांनी होईल तशी करतो. इथे बरेच लोकांना अनुभव आलेले ज्याची श्रद्धा आहे त्यांना फार अनुभव आलेले. एक महिला फार हातपाय तिथे चालतच नाही, बैलगाडीमधून घेऊन आले त्यांना. आणि इथं आल्यावर पहिल्या दिवशी औदुंबराचा आणि पिंपळाच्या झाडाला पाठीवर घेऊन फेऱ्या मारल्या पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी हाताला धरून फेऱ्या मारता आल्या तिला. आणि तिसऱ्या दिवशी तिने स्वतः फेऱ्या मारल्या. असे अनुभव आहेत. गावामध्ये किवळे गावामध्ये कोतवालनगरमध्ये एकाची अशी वाचा गेली होती, त्याला बोलता येत नव्हती. त्याचा मुलगा इथं आला. आम्ही मंदिरामध्ये होतो तर तीर्थ आणि तीर्थामध्ये भस्म टाकून 12 शरीरातून भस्म टाकून त्याला दिलं आणि पाजाय सांगितलं. ते गेलो आणि 24 तासाची महाराजांनी मुदत दिली होती. महाराजांनी विनंती केल्यावर ती 24 तासाच्या आतमध्ये त्याला बोलता अशी आम्ही विनंती केली. तर त्याला 18व्या तासामध्ये तो बोलू लागला. त्याच्या मुलाने सांगितलं की बोलायला थोडा आम्ही महाराजांचे आभार मानले. म्हणजे असे बरेच अनुभव आहेत या ठिकाणी. असेच आमच्याकडून शेवटपर्यंत अखेरपर्यंत